1 जानेवारी 1675 रोजी जळगावमध्ये असलेल्या धरण गावामध्ये इंग्रजांची एक वखार होती. या वखारीचं मुख्य काम काय, तर इथल्या मराठी लोकांकडून कापड घेणं आणि हे कापड इंग्लंड आणि पर्शियाला सुरत मार्गे पाठवणं. हे इंग्रजांचं व्यापाराचं काम होतं. पण इंग्रज ह्या व्यतिरिक्तही इथल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करत होते. मराठ्यांविरुद्ध मुघलांना मदत करायची, मराठ्यांचे किल्ले घ्यायला मुघलांना मदत करायची, त्यांना तो बोळे पारवायचे, त्यांना दारू दारू पुरवायची. ही गोष्ट इथं व्यापाराला आलेले इंग्रज का करत होते, कारण एक दिवशी त्यांना या भूमीवर राज्य करायचं होतं. हाच त्यांचा कावा शिवाजी महाराजांनी आधीच ओळखला आणि तेव्हाच शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की हे इंग्रज पुढे जाऊन खूप मोठा धोका ठरू शकणार आहेत आणि त्यामुळं त्यांना इथं टिकून देणं शक्य नाही. त्यामुळं आपण त्यांच्यावर हल्ला चढवला पाहिजे आणि त्यांना संपत्तीच्या दृष्टीनं कमकुवत केलं पाहिजे. म्हणूनच शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या अशा अनेक वखारी लुटल्या. यापैकी एकच धरणगावची ही वखार. धरणगावची ही वखार कपड्यांचा व्यापार करण्यासाठी जगभर प्रसिद्ध होती. तर ह्या वखारीचं काम काय, तर इथल्या मराठी लोकांकडनं कापड स्वस्त भावात विकत घेणं आणि त्याचा व्यापार करणं. ह्या व्यापारासाठीचा कर मात्र इथल्या मराठी राजाला ते देत नव्हते, ते कर देत होते दिल्लीच्या बादशाहाला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी यांना लुटलं.